भारत आक्रमक आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सेना आणि अर्धसैनिक दलांची बैठक होणार. आज रात्री उशिरा किंवा उद्या बैठकीची शक्यता. देशामध्ये अंतर्गत सुरक्षेवरही केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचं लक्ष. सरसंघचालक मोहन भागवतही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल. पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवतांमध्ये बैठक. सीसीएसच्या बैठकीनंतर मोदी आणि भागवतांमधील बैठकीला महत्त्व. भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसांमध्ये युद्ध होऊ शकतं. पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा. There is a likelihood that India will attempt an incursion in Pakistan and will engage Pakistan militarily. That is a possibility. भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश. आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटांमध्ये सज्ज होण्याचे निर्देश. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर. पुण्यातील श्रीजित रमेशन यांच्या माहितीवरून एनआयए तपासाला वेग. हल्ल्याच्या 3 दिवस आधीच्या व्हिडिओमुळे तपासाला गती. रमेशन यांची एनआयएकडून चौकशी. ड्रग्सच्या व्यापारातून लष्कर-ए तोयबाला आर्थिक रसद पुरवली. गुजरातमधील मुंद्रा बंदरातील ड्रग्सचा लष्कर-ए तोयबाशी संबंध. जप्त केलेले 21,000 कोटी रुपयांचे ड्रग्स आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला यांचा थेट संबंध. एनआयएचा कोर्टामध्ये दावा. आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनालाही विरोध. पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं. दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू. सूत्रांची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एनआयए तपासामध्ये नवे खुलासे. दहशतवादी पाकिस्तानातील आकासोबत पेड ॲपद्वारे संपर्कात. सूत्रांची माहिती. दहशतवादी परतण्याच्या एक्झिट स्पॉटची व्हिडिओग्राफी करण्यात आल्याची चौकशीमध्ये माहिती. 45 पेक्षा अधिक गाईड्सचीही चौकशी.